हा मॅडम, आजचे कार्यक्रमाविषयी सांगा. नमस्कार, मी शिल्पा नांदेडकर. गेल्या 3 वर्षापासून मी ध्यासमध्ये शिकत आहे. ॲक्च्युअली मी गाण्याचं शिक्षण सुरूच केलं तेव्हा मी 50 वर्षाची होती. पण सरांनी आम्हाला इतकं सुंदर स्टेज देतात आणि इतकं सुंदर आम्ही लहान मुलांसोबत शिकतो की असं वाटतं अजून आम्ही छोट्या मुलांसारखं शाळेमध्ये शिकतोय आणि आम्हाला पुन्हा एकदम आपलं वय कमी झाल्यासारखं वाटतं. आम्हाला फार आनंद होतो, गाणं शिकून फार आनंद होतो. ठीक आहे, थँक्यू. आज मी आधी माया अंबाबाई हे गाणं म्हटलं आणि ते खूप सुंदर झाले, सगळ्यांना खूप आवडलं. आणि त्याच्याने मला काय होतंय, थोडंसं एका एज नंतर आपल्याला असं वाटतं की आता ठीक आहे, आयुष्यात काहीच राहिलं नाही, पण आमचा कॉन्फिडन्स येतोय, उत्साह येतोय. मी तर म्हणते माझी औषध वगैरे सुद्धा लागत नाही, गाणं शिकण्याचा एवढा फायदा आहे आपल्याला. छान परफॉर्मन्स दिले तुम्ही. तयारी काय केली होती? तयारी सरांनी खूप छान करून घेतली. ॲक्च्युली आम्ही क्लासिकल शिकतो, पण सर आमच्याकडून सुगमच्या पण परीक्षेसाठी तयारी करून घेतात. स्टेजवर आम्ही वर्षातून जवळजवळ 2-4 कार्यक्रम होतात. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे ॲक्च्युली सुरुवातीला खूप भीती वाटते स्टेजवर जायची, पण सरांनी एवढी तयारी करून घेतात की आमची सुगमची तयारी, ऑर्केस्ट्राची तयारी आणि सुगमची एक्झाम आणि शिकतो आम्ही क्लासिकल शिकतो, त्याच्यामुळे आवाजाची आमची तयारी होतच असते. आमच्यातला आत्मविश्वास सरांनी खूप छान प्रकारे वाढवलेला आहे. नमस्कार, मी वैशाली वाघ. काही कारणामुळे मी क्लास सोडलेला आहे, पण तरी पण मी क्लासमध्ये आज खास कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहे. कारण सरांनी आम्हाला जो प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल मी खरंच सरांची खूप ऋणी आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, आमच्यामधला आत्मविश्वास हा द्विगुणित झालेला आहे. आम्ही दोघी मैत्रिणी या ठिकाणी 3 वर्षापासून सोबत आहोत आणि याच्या पुढेही पुन्हा क्लास जॉईन करण्याचा माझा मानस आहे. धन्यवाद. सरांचं नाव आहे सचिन नेवपूरकर. यांचं ऑफिस यांचं म्हणजे क्लासेस आहेत माणिक हॉस्पिटलच्या जवळ, ध्यास फाउंडेशन. धन्यवाद. ज्यांना शिकायचं आहे त्यांनी ध्यास फाउंडेशन मध्ये नक्की यावं. त्यांचं स्वागत आहे. नमस्कार, मी निशा जोळगीकर. माझी मुलगी सुद्धा गेले 13 वर्ष या क्लासमध्ये शिकते आणि तिचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे. आणि सर इतके छान घेतात की त्यांना म्हणजे स्टेज आता लहानपणापासून ती शिकते इथे. आणि आम्ही खूप खुश आहोत तिच्या या परफॉर्मन्सबद्दल. सगळ्या माझं निशा जोळगीकर. मी डॉक्टर सोनाली तांदळे. मला ह्या सरांचं इतकं म्हणजे कौतुक पण वाटतं सरांचं की आम्हाला सगळ्यांनी त्यांनी संधी दिली गाण्याची वगैरे. मी पण तसंच झालेलं की मी चौथीला असताना पण म्हणजे मी सुरू केलेला क्लास आणि 10वी पर्यंत म्हणजे झालं. मग मला नंतर माझं असं वाटलं की कुठेतरी सुटलं आता, पण मला सरांमुळे पूर्ण एकदा परत संधी मिळाली आणि मला परत माझं जे आहे की आता जे निसटून गेलं होतं ते परत आलं. त्याच्यामुळे मी खरंच सचिन नेवपूरकर सरांना खरंच थँक्यू म्हणते. त्यांच्या सर्व टीमला सुद्धा धन्यवाद. थँक्यू.